रहा अपडेट न्यूज। 40 गावात घरफोडी, डॉक्टरच्या घरातून सुमारे 99,000चा ऐवज लंपास। 40गाव शहरातील शास्त्रीनगर परिसरात भरदिवसा कुटुंब बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 98,983 रुपयांचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 40गाव शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विनोद रघुनाथ अमृतकार, वय वर्ष 42, व्यवसाय डॉक्टर, राहणार शास्त्रीनगर, खरजई नाका, 40गाव हे आपल्या कुटुंबासह 9 फेब्रुवारी रोजी सकाळी पाचोरा इथं नातेवाईकांकडे गेले होते। त्यांचे नागद, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं वेदांत क्लिनिक नावानं दवाखाना आहे। घराच्या सुरक्षेसाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्याचं चित्रीकरण मोबाईलवर पाहता येतं। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या पत्नीनं मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 13 फेब्रुवारी रोजी पहाटे 1:43 ते 2:08 या वेळेत अज्ञात इसमानं मुख्य दरवाजाचं लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि नंतर बाहेर पडल्याचं दिसून आले। शेजाऱ्यांना कळवून खात्री केली असता घराचा दरवाजा उघडा असल्याचं आढळलं। त्यानंतर अमृतकार कुटुंब तात्काळ 40गावला परतले। घरात प्रवेश केल्यावर बेडरूम मधील लाकडी कपाट उघडलेले व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसले। कपाटातील लॉकरमधून सुमारे 18.750 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 2.840 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंगा, 11 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या अंगठ्या तसेच 10,000 रुपये रोख रक्कम असे एकूण 98,983 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचं निदर्शनास आलं आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.